एका ब्लॉकबस्टर अशा एका फिल्मशी असोसिएट असणं, आपण स्पेशल अपीअरन्स म्हणून का होईना, ही अत्यंत एक सुखावणारी गोष्ट आहे. त्यांच्या मातीवर, त्यांच्या संस्कृतीवर त्यांचं एवढं प्रेम आहे की त्यांच्याकडे हिंदी हे सेकंड प्रायोरिटी येतं. म्हणजे ही माझ्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट सांगतोय तुला. म्हणजे मी साक्षीदार आहे ह्या घटनेचा. आपल्याकडे काय झालं असतं कल्पना करा. ऍक्टरचं द बेस्ट तेव्हाच येऊ शकतं जेव्हा तो त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काम करतो. तर ह्यातला कुठलाच रोल मी म्हणालो नव्हतो डिरेक्टरला की हा मला करायला आवडेल. एक सीन आहे तुझा ज्याच्यामध्ये तुझी चड्डी काढली जातीये, ते म्हणलं चड्डी काढायला मला प्रॉब्लेम नाही, घालणारे कोण? रणबीर कपूर. मी काढतो. जगात कुठल्याही ऍक्टरनी कॅरेक्टरनी काम केलं तरी तुझा कॅमेरा तब्बूला काय वाटतं इकडे जातो, आमचा आवाजच येणार मागणं. फक्त जे मला करायचं होतं काम ते माझ्याकडे येत नव्हतं. जे काम माझ्याकडे करायचं नाही आहे ते ते रोज येत होतं. असं ते होतं. आपस में करे. मी म्हटलं सरकार के घर में आके वो सरकार के सामने ऐसा गाना रहेगा. उप्या हीच ती संधी. घाल डोळ्यात डोळे. आता तर भीड याला. यंग मॅन यू डिड अ ग्रेट जॉब. संदीप भाऊ प्लीज मला द्या. अभिनंदन 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 अभिनंदन. कांतीला लोरा. हॅलो हाय नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या अड्ड्यावर एकच आवाज घुमणार आहे. तो आवाज नक्की कोणाचा आहे चला बघूयात आणि सुरू करूयात आपला मज्जाचा अड्डा. अरे बापरे. सो सगळ्यात आधी खूप स्वागत तुमचं मज्जाच्या अड्ड्यावर आणि इतका वेळ काढून तुम्ही आला त्यासाठी खूप थँक्यू. थँक्यू. सेम हिअर. आणि सगळ्यात आधी सगळ्यांकडून ॲनिमल साठी फार शुभेच्छा, कारण का धुमाकूळ घालतोय सगळीकडे. आता किती तुमच्याकडे मेसेजेस येत आहेत. मी सायलेंटवर ठेवलाय शुक्रवारपासून, कारण की शुक्रवारी मला वाटतं 7ला पहिला शो होता. तेव्हापासून ते चालू झालेले आहेत. ते नॉनस्टॉप चालूच आहेत. आणि तो नेमका इंटरव्हल पॉईंट येतो आणि इंटरव्हल पॉईंटचाच माझा सिक्वेन्स आहे. त्यामुळे इंटरव्हल झाल्यावर पहिली लोक आणि ते सगळे क्लिप्सच पाठवत आहेत. आणि ते ऑल ओव्हर वर्ल्ड. म्हणजे आता अमेरिकेतनं पण येतोय फीडबॅक, ऑस्ट्रेलियामधनं पण येतोय, सगळीकडनंच येतोय. आणि व्हेरी हॅपी. आणि स्पेशल अपीअरन्स आहे माझा, पण तो इतक्या वेडपट पद्धतीत पोचतोय. म्हणजे आता विकेंडचं हे आलंय कलेक्शन 350 कोटीचा बिझनेस. 356 ही ॲक्च्युअल फिगर आली आहे. त्यामुळे एका ब्लॉकबस्टर अशा एका फिल्मशी असोसिएट असणं, आपण स्पेशल अपीअरन्स म्हणून का होईना, ही अत्यंत एक सुखावणारी गोष्ट आहे. त्यामुळे मस्त वाटतंय. सर तुम्ही खूप छान काम केलं त्या चित्रपटात. आम्ही चित्रपट पाहिला, पण त्या चित्रपटात एक असा सीन आहे जिथे मराठीतलं खूप गाजलेलं गाणं आहे. तर त्यामागे काही किस्सा होता, काही स्ट्रॅटेजी होती, नेमकं काय आहे ते? नाही ते मला माहीत नाही. पण मला संदीपने जेव्हा आम्ही शूट करत होतो सीन, तेव्हा त्याच्या डोक्यात होतं की बेबी ब्रिंग इट ऑन इथं वाजणार आहे आणि मी सगळं कटिंग त्याच्यावर करणार आहे. त्याचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होते. तो फॅन्टॅस्टिक व्हिज्युअलायझर आहे बेसिकली. त्यामुळे त्याचे म्हणजे असं काही नव्हतं की आता ते कॅरेक्टर माझं फ्रेडीचं मराठी केलंय आपण थोडंसं, मग आपण ते वापरूया, असं ॲब्सोल्युटली त्याच्या डोक्यामध्ये नव्हतं. फ्रेडीची बॅकग्राऊंड त्यांनी सांगितलं होतं की हा फ्रेडी कोकण मराठी ते बघ आता तू. त्यामुळे बराच सीन इम्प्रुव्हाइजच केलेला आहे. जर त्यांनी फक्त त्याच्या डोक्यातलं एक हे सांगितलं होतं, बाकी तो सगळं इम्प्रुव्हाइज केलेला आहे. पण त्याचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होते एकदम, की त्यांनी तेव्हाच मला सांगितलं होतं. आणि मी सगळं कटिंग याचं अजय अतुलच्या या गाण्यावर करणार आहे. त्यामुळे अशी स्ट्रॅटेजी वेडपट असतात ना, एकदम वेडपट अशा. म्हणजे मी शूट करून आल्यावर माझ्या मित्रांना असं म्हणालो होतो की ह्या जनरेशनचा तो शिवावाला रामगोपाल वर्मा आहे. सर तुमची भूमिका अप्रतिम वाटली. अशी प्रतिक्रिया नक्की मराठी ऑडियन्सने येतेच आहे, हिंदीमधून पण येते. पण तुम्ही ॲनिमलसाठी तेलुगू पण डब केलंय, तर तेलुगू प्रेक्षकांची प्रतिक्रिया नेमकी कशी? काल मला तिकडच्या मित्रांनी हे केलं की प्लीज तू त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बाईट दे, कारण की ते भरभरून, म्हणून मला वाटतं आता ती युट्यूबवर पण कुठेतरी आली आहे. हे कालच मी तो बाईट दिला की ते कॅरेक्टर तुम्हाला खूप आवडतंय आणि दिस इज माय फर्स्ट मराठी फिल्म विच आय हॅव डब्ड इन तेलुगू. तर तो संदीपचा आग्रह होता, कारण की आजही तुम्ही बघाल तर
मॅक्झिमम शेअर जो आहे तो हिंदी खालोखाल तेलुगूमधनं येतोय. म्हणजे 52-53 CRचं जर का पहिल्या दिवशीचं कलेक्शन तिकडचं असेल तर अप्रॉक्सिमेटली 10 CR हे एक्सक्लुझिव्हली तेलुगूमधनं आलेले आहेत. कारण ते ऑफकोर्स ते एक्सक्लुझिव्हली संदीप रेड्डी वांगाचं गुडविल आहे. कारण की साऊथमध्ये मी तमिळ सिनेमा पण केलेला आहे, मी तमिळ लोकांबरोबर भरपूर काम केलेलं आहे, साऊथमध्ये पण काम केलं आहे. आत्ता मी एक अशी मराठी फिल्म केली आहे की ज्याच्यामध्ये मी एकटाच मराठी ॲक्टर आहे, बाकी रायटर, डिरेक्टर, मेन रोल आणि सगळी कामं करणारी आणि सगळी टेक्निकल टीम ही मल्याळम आहे. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा हा त्यांच्या मूलभूत गरजा आहेत. म्हणजे आपल्याकडे म्हणतो ना माणसाच्या मूलभूत गरजा काय आहे, तर अन्न, वस्त्र, निवारा. तर त्यांचं तिथं संपत नाही. अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा. 100 रुपये दिवसाला मिळाले मजुरातल्या मजुराला किंवा अत्यंत खालच्या याला, तरी त्यातले तो 20 रुपये सिनेमासाठी खर्च करणार किंवा राखून ठेवणार. इतकं ते सिनेमावर प्रेम करणारी वेडपट माणसं आहेत. पण सर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय त्यांच्यात काय वेगळेपण आहे? कारण का त्यांचे एकाहून एक सगळे चित्रपट चालतात. असं नाहीये. म्हणजे आता ते कसं आहे, टू बी व्हेरी फ्रँक, आपले पण अनेक मित्र तिकडे काम करतात, माझ्या ओळखीची पण मंडळी आहे. खूप ब्लॉकबस्टर आणि खूप ते मोठं झाल्यामुळे असं वाटतं की अरे ह्यांचं सगळंच चालतं. तसं तर होत नाही. आणि हे हॉलिवूडपासून बॉलिवूडपासून अगदी साऊथपर्यंत आहे. म्हणजे हॉलिवूडची एखादी फिल्म काहीतरी 1000 कोटी कमवले, पण तो सक्सेस रेशो हा कमीच असतो. तो बॉलिवूडचं जसं आहे तसंच आहे की बॉलिवूडमध्ये जर एक वर्षाला 5, 7, 8 अशा ब्लॉकबस्टर झालेल्या असतील तर 80 ते 90 फिल्म पडलेले असतात किंवा खूप वेगळ्या पद्धतीत गणित झाले असतं. सेम हे मराठीत पण आहे, सेम हे साऊथमध्ये पण आहे. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे. हां, पण रिजनलच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर मला स्वतःला असं वाटतं की त्यांच्या मातीवर, त्यांच्या संस्कृतीवर त्यांचं एवढं प्रेम आहे की त्यांच्याकडे हिंदी हे सेकंड प्रायोरिटी येतं. आज अनफॉर्च्युनेटली मराठीच्या बाबतीत तसं होत नाही. की म्हणजे तिथले अनेक लोक आहेत की गेल्यावर ते म्हणतात की एकतर आमच्या मातृभाषेमध्ये बोला किंवा इंग्लिशमध्ये बोला, हिंदी कळत नाही, अशी पण हे आहेत. आज मराठीमध्ये तसं नाही आहे. मराठीमधल्या प्रत्येक माणसाला हिंदी कळतच. किंवा मराठीतला मुंबईतला माणूस काही कारण नसता भैया उधर जाओगे असं रिक्षाला, अरे विचार केलेला मराठीमध्ये, अरे मला इकडे जायचंय मालाडला वगैरे. पण ती एक सवय लागली आहे. तर त्यामुळे तो एक मोठा ड्रॉबॅक आहे असं मला वाटतं. पण त्यांच्या, आणि दुसरी गोष्ट त्यांच्या फिल्मच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुठलंही बघा तुम्ही की त्यांचं जे कल्चर आहे ते खूप रिफ्लेक्ट होतं, ते प्रचंड रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे तो माणूस परत आणखीन जास्त तो रिलेट करतो की मग त्याला ती खोटी सोपं दाखवणारी हिंदीपेक्षा माझ्या मातीशी निगडीत असलेली गोष्ट जास्त आवडते. मग कंतारासारखी फिल्म सुपरहिट व्हायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण त्याच्या ग्रासरूटशी ते कनेक्टेड आहे. तर असं सगळं आहे. आपल्याकडे सैराटचं काय वेगळं उदाहरण नाही आहे की सैराटनी त्या पद्धतीनेच केलं. म्हणजे आपल्याकडे हे होतच नाही आणि तेच सॉलिड आहेत असं मला म्हणायचं नाही आहे. पण मराठी माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असतील, सिनेमा नाही. सिनेमाशिवाय त्यांचं चालतं, पण त्यांचं सिनेमाशिवाय चालत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर, तुम्ही अमराठी भाषेत आता जसं आपण बोलतोय की साऊथमध्ये बरंच काम केलंय, तर बरंच नाही मी पण जितकं काम केलंय तेवढ्या कामापैकी तुमच्या आठवणीतला एखादा अनुभव किंवा म्हणजे मी फार काम केलं नाही मुळात. म्हणजे बरेचशी कामं वर्क झाली नाही किंवा हे झालं नाही. पण तमिळ जी मी शिवपथिगरम नावाची फिल्म केली होती, तर माझा अत्यंत आवडता ॲक्टर रघुवरन, म्हणजे ओरिजिनल शिवामधला जो मेन विलन झाला होता तो, किंवा म्हणजे तोच शिवामधला विलन ज्याने अंजलीमध्ये अंजलीच्या बापाचं एक अप्रतिम काम केलं होतं. म्हणजे ठाकूर सरांना तर तो फारच माहिती असेल, म्हणजे काय रेंज असेल बघा त्याची. तर त्या माणसाबरोबर काम करायला मिळणं आणि म्हणजे किस्सा म्हणून आता तुला सांगतो, मी बऱ्याच ठिकाणी बोललेलो आहे की किती धमाल असते. त्याचा एक तर क्लायमॅक्स होता आणि माझा तो टिपिकल मी एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, पोलीस ऑफिसर झालो आहे आणि त्याला अरेस्ट करायला त्याच्या गावात त्याची एक गढी आहे आणि गढीच्या टेरेसवर तो सीन होता. आणि तो सीन मला यांनी सांगितलं होतं डिरेक्टरने की जिमी जीप लावणार आहे मी, त्यामुळे हा वन शॉट होईल. आणि त्याचं संपूर्ण मोठं कॉन्व्हर्सेशन, मी त्याला अरेस्ट करायला जातो आणि माझं मोठं कॉन्व्हर्सेशन असा एक मोठा, ते एक फुलस्केपभर मला तमिळमधनं म्हणायचं होतं. त्या 3 रात्री माझ्या
भयानक गेल्या, कारण की त्या भाषेशी संबंध नाही काही आपला. आणि मग ते सगळे डायलॉग्स मराठीत म्हणजे देवनागरीमध्ये लिहून घ्यायचं, मग त्याचे उच्चार समजून घ्यायचे, मग त्याचं म्हणणं काय ते समजून घ्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ मी जातो आणि म्हणतो, इन द कलेक्टर सर, हाय कलेक्टर सर, इपडी इरकिंग हाव आर यू, थेरियम आय नो, यल्ला मी थेरियम आय नो एव्हरीथिंग. तर असा तो करत 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 तो सगळा न्यायचा होता. तर तो एक इंटरेस्टिंग एक्सरसाइज होता, पण त्याच्यासाठी 3 रात्री माझ्या बेकार गेल्या एकदम. तर तेव्हाचा किस्सा साधारण खूप असं खेडेगाव असल्यासारखं ते होतं. आणि त्या गावातल्या शेतामध्ये हजारो एकर भातशेती किंवा अशी काहीतरी शेती होती. आणि त्या शेतामध्ये ती गडी होती. त्या गडीच्या टेरेसवर मी त्याला अरेस्ट करायला जातो. आणि तिथल्या पंचक्रोशीमध्ये कळलं जेव्हा की रघुवरन तिकडे आलेला आहे. बरं, रघुवरन हा काही सुपरस्टार नाही आहे. सो रघुवरन हा साऊथमधला खूप फेमस, अनफॉर्च्युनेटली इज आता नाही ते, पण खूप फेमस ॲक्टर, व्हिलन असं म्हणूया. जेव्हा पंचक्रोशीमध्ये ते कळालं की इथे रघुवरनचं शूटिंग होणार आहे, तर साधारण एक अर्ध्या पाऊण तासामध्ये एक 700-800 माणसं अशी शेतकरी असे मला दिसत होते सगळे. तर मी असा विचार करत होतो की अरे शूटिंग कसं होईल, कारण की असं आहे कुठल्याही अँगलमधनं ती माणसं दिसणार. आणि त्याची गरज अशी होती की कोणीच नाहीत, तो हा एकटाच आहे. आणि मी घेऊन आलेले काय 50-100 पोलिसांचा एक ताफा. तर म्हटलं अरे कसं होणार आपलं शूटिंग. रघुवरनला कळलं, तर रघुवरन म्हटलं डोंट वरी सर, हो जाएगा, असं त्यांनी डिरेक्टरला सांगितलेलं होतं. मग शॉट सुरू व्हायच्या आधी तो वरती आला गच्चीमध्ये आला. असं सगळ्या बाजूनी सगळे असे ते 700-800 शेतकरी होते असे. याने सगळ्यांना असा नमस्कार केला. मग त्या खालच्या सगळ्या 700-800 लोकांनी त्याला असा नमस्कार केला. मग त्यांनी असं त्याला सांगितलं की आता आम्हाला इथं शूटिंग करायचंय, प्लीज तुम्ही जा. आणि त्यांनी परत नमस्कार केला. त्यावर सगळ्या लोकांनी त्याला परत नमस्कार केला. आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये एकही माणूस नव्हता तिथे. खरं म्हणजे ही माझ्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट सांगतोय ना तुला. म्हणजे मी साक्षीदार आहे ह्या घटनेचा. आपल्याकडे काय झालं असतं कल्पना करा. किंवा म्हणजे एका पॉइंटला ती गर्दी कंट्रोलच होत नव्हती, म्हणून सावरखेडचं एक शूटिंग आम्हाला कॅन्सल करायला लागलं होतं. तर म्हणजे एक वेगळ्या लेवलवरचं प्रेम त्यांचं त्या सगळ्या कलाकारांवर आणि त्या प्रति रिस्पेक्ट आहे. म्हणजे असं मी म्हणत नाही, मराठी माणसांचं पण भरपूर प्रेम आणि हे आहे, पण हे काहीतरी वेगळंच बघितलं मी. तर हा एक न विसरता येईल असा किस्सा होता त्या बाबतीतला. अगदीच सर, पण छान गप्पा सुरू आहेत. मला 7 वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये. मी पहिल्यांदा तुमच्याशी इतकं बोलले, म्हणजे आता 10 मिनिटं झाली असेल, 10-15 मिनिटं मी इतकं बोलले की माझ्यासमोर तुम्ही बसलेले आहात आणि तुम्ही फार बोलताय माझ्याशी किंवा आमच्याशी. ही एक आदरयुक्त भीती प्रत्येकामध्ये असते जेव्हा जेव्हा ते तुमचं नाव ऐकतात किंवा तुम्हाला भेटतात. असं कधी घडलंय का की मी काही केलंच नाही पण समोरचा घाबरलाय? कायमच होतं असं. म्हणजे ते तू पत्रकार आहेस म्हणून असं नाही, कॉमन मॅनचंही होतं आणि विशेषतः नवीन आर्टिस्ट जो असेल त्याचंही होतं. मग मला ते मग त्यांच्याशी खूप फ्रेंडली वातावरण, कारण ते अल्टिमेटली ती केमिस्ट्री वर्क व्हायला पाहिजे. एक माझी पर्सनॅलिटी अशी असेल म्हणून असेल, किंवा हा आवाज जो मला मिळालेला आहे त्यामुळे असेल, त्यामुळे असं वाटतं की अरे 2 हात ह्याच्यापासून आपण लांब राहूया. पण ते होतं, त्याला तर मी काही करू शकत नाही. पण मग मी त्यांना म्हणतो की अरे माझ्याबरोबर राहा जरा, म्हणजे तुम्हाला कळेल मी किती प्रेमळ आहे वगैरे असे हे होतात. पण काम करताना आर्टिस्टच्या मध्ये जर ते दडपण आलं तर गडबड होऊ शकते. म्हणून माझा स्वतःचा असा प्रयत्न असतो की जर तशा पद्धतीचं कोण नवीन असेल, आणि विशेषतः मुली त्या जरा जास्तच घाबरतात मग आणखीन. पण अल्टिमेटली मला नेहमीच मी असं म्हणतो की ॲक्टिंग म्हणजे तो जो परफॉर्मन्स आहे, इट इज ऑलवेज अ केमिस्ट्री. ती काही 100 मीटर पळण्याची स्पर्धा नाही की बघा मी तुमच्यात सगळ्यात किती भारी काम करून दाखवतो, असं होत नाही. ती केमिस्ट्री वर्क झाली तर तो सीन वर्क होणार, सीन वर्क झाला तर लोकांना ते आवडणार आहे. त्यामुळे ती केमिस्ट्री वर्क होण्यासाठी म्हणून मग डेलिव्हरेटली काही टाइमपास करावा लागतो, चेष्टा करावी लागतात, धमाल करावी लागते. कारण की तर ती आमची एक तो मोकळेपणा त्या कलाकारामध्ये आला तर तो परफॉर्म करणार आहे. किंवा सरकाराचं जे उदाहरण आहे याच्या बाबतीतलं, किंवा सरकार राजमध्ये मी काही काम करणार नव्हतो. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तो एक तिसरा अँटेगनिस्ट म्हणून एक सयाजी शिंदे होता, गोविंद नामदेव होता, आणि तिसरा आता मी जे केलं. कारण की तो जो काम करणारा ॲक्टर होता, एक तर तो माझ्या वयाचा पण रोल नव्हता, तर तो त्यांनी ऑडिशन व्यवस्थित दिली होती. पण तू म्हणतेस तसं त्याचं असं झालं की त्यांनी बच्चन साहेब जेव्हा ॲक्च्युअल आले तेव्हा तो घाबरलाच पूर्ण. आणि
त्याच्या तोंडून शब्दच पडला नाही बाहेर आणि शूटिंग कॅन्सल झालं आणि बिग बी वॉज व्हेरी अपसेट. आणि मग रामूने त्याला प्रॉमिस केलं की आय विल गेट व्हेरी गुड ॲक्टर फॉर दिस रोल, डोंट वरी. आणि मग मला रामूने हैदराबादहून फोन केला की तुझ्या वयाचा रोल नाही आहे, पण आय वॉन्ट व्हेरी गुड ॲक्टर इन फ्रंट ऑफ बिग बी, की जो त्यांना ॲटिट्यूड देईल आणि आपण जरा तुझं लुक आणि असं हे करून बघूया. आणि मग ते सगळे लुक बीक करून मग मला ते हेअरस्टाईल वेगळी केली आहे, दाढी पांढरी केली आहे, गोल्डन दात केला आहे, असं करत मी तो, कारण मी 40 असेल तेव्हा आणि ते 55-60च्या आसपासचं कॅरेक्टर आहे. पण दडपणाने अशी गडबड होऊ शकते. सर, अमिताभ बच्चनचा विषय निघाला तर तुमच्या कपाटात एक साईडला अमिताभ बच्चन, एक साईडला कमल हसन. करेक्ट. तर तिथून झालेला प्रवास, त्यांच्याबरोबर काम करणे, ते थेट तुमच्या बरोबर नॅशनल अवॉर्डसाठी ते तुमचे कॉम्पिटिटर असतील. तर हा अनुभव म्हणजे ह्या प्रवासाबद्दल काय सांगाल? की प्रवास म्हणजे हे सगळं डेस्टाईन्ड असतं, याच्यातलं काहीच म्हणजे मी असं हे काही म्हणणार नाही. शाळेच्या दिवसामध्ये माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये 2 प्रचंड आवडते ॲक्टर 10वी-12वीच्या मधले जे असतात, मग आपण त्यांचं जसं लावतो तसं एका साईडला बच्चन, एका साईडला कमल हसन, असं माझ्याकडे होतं. आणि हे मी बच्चन साहेबांना पहिल्या भेटीत पण सांगितलं होतं की रामूने ओळख करून दिली की सो दिस इज उपेंद्र लिमे अँड ही इज डुईंग कांतीलाल वोरा. आणि मग त्यांनी बघितलं, मग ओळख झाली आमची. आणि मी त्यांना म्हणालो की ह्या जगातला, या देशातला प्रत्येक नट कसा तुम्हाला बघून मोठा झालेला आहे, तुम्ही कसं त्यांचं स्फूर्तीस्थान आहात लहानपणापासून. मी पण तुमचे कसे सिनेमे बघत आलो आहे, तुमच्या अँग्री यंग मॅननी आमच्यासारख्या लोकांना किती काय काय एनर्जी दिली, असं भाड 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 एका दमात जेवढं बोलता येईल तेवढं सगळं मी बोललो. म्हणलं काही सिलेबसमधलं राहायला नको, असं मी सगळं बोलतो त्यांच्याशी. आणि याच्यावर मग त्यांची एवढीच रिॲक्शन होती फक्त. आणि मग सीन वगैरे झाला आमचा. मग ते रामूकडे कसं असतं की रामूकडे तो खूप लास्ट मोमेंट चेंजेस करत राहतो. मग ॲक्टरच्या 2 पद्धती आहेत. एक ॲक्टर काय करतो की तो सीन मिळाला की त्याचा इतका अभ्यास करतो की तो कॅमेरासमोर तुम्हाला फक्त अभ्यासच दिसतो बऱ्याच वेळा. आणि रामूकडे त्यामुळे तो अभ्यास करायचाच नाही, बेसिक्स त्याच्या फक्त गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि हे करायचं. कारण की प्रॉब्लेम काय होतो, एकदा तुम्ही ठरवून गेलात की हे वाक्य इथं मी असा पॉज घेणार आहे, त्याच्यानंतर हे वाक्य मग ह्याच्यावर मी असं वर्किंग करणार आहे, आणि त्याने ते बदललंच तर तुमचा सगळा आराखडाच तुटतो. त्यामुळे इट इज बेटर की तू तो त्यातला बेसिक कॉन्टेंट लक्षात ठेव आणि मग त्या प्रकारे तू ॲप्लाय कर स्वतःला. आणि सीन अगदी लास्ट मोमेंट जेव्हा आला तेव्हा त्यांनी तो दिला माझ्याकडे आणि बच्चन साहेब इकडे बसले होते, असे मी इथे बसलो होतो. आणि मी वाचत होतो, तेही वाचत होते तिकडे. एका पॉईंटला मला कळलं की त्यांचं वाचून झालंय. आता नॉर्मली कसं असतं की वाचवलेलं 2 सितू आणि हिन मी काम करते, तर मी म्हणणार वाचला अंकिता सीन, हा चल करू एकदा म्हणूया, आपण एकदा बोलून घेऊया, असं एक टिपिकल असतं. टेकच्या दिवशी एकदा बोलून घेऊया म्हणजे तुला पण रिदम कळेल, मला पण रिदम कळेल, काय ॲक्शन रिॲक्ट, आणि इट इज अ ॲक्शन रिॲक्शन गेम असते ती सगळी. तर मला कळलं की ह्यांचं झालंय आणि ते आता माझ्याकडे बघतायत. तर मी थोडंसं यांना म्हणणार चल बच्चन साहेब म्हणूया का आता आपण. तर त्यांनी असं ते असे बघतच होते माझ्याकडे. आणि एका पॉईंटला मी असं बघितलं तर अशी ती नजर असते ना त्यांची, ती अशी म्हणजे ते एकदा तुम्ही त्यात अडकलात की त्याच्यातनं तुम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे ते असे बघत होते. मग बघितलं मी त्यांच्याकडे, आपस मी करे असं एक त्यांचं ते होतं. मी म्हटलं असं मी मनातल्या म्हणत होतो. आणि मग मी तो सीन बिन केला वगैरे. ॲक्च्युअली त्यांना त्याच्यामध्ये मी आणि रामूनी एक गोष्ट इम्प्रोवाईज करून ठेवली होती की तो कांतीलाल वोरा काय असेल, मग त्याचं काय असेल. तर बोलता बोलता आम्ही एक त्याचं मॅनरिझम असं वर्कआउट केलं होतं की त्याला एक रेट्रो गाणी म्हणायची सवय आहे, ती तो गुणगुणतोय. आणि तेच तो बच्चन साहेबांच्या इकडे पण गुणगुणतोय, म्हणजे सरकारच्या ह्याच्यात. तर ॲक्च्युअली ते बच्चन साहेबांना काही फार आवडलं नव्हतं. सरकार के घर में आके वो सरकार के सामने ऐसा गाना गाएगा वगैरे असं ते झालं होतं त्यांना. तर मी त्यांना म्हणलं की हो, पण हे काय मला फार पर्सनली उपेंद्र लिमे म्हणून आवडते म्हणून मी करत नाही आहे. त्या कॅरेक्टरला धरून आम्ही वर्कआउट केलं आहे, जो की त्याचा मॅनरिझम आहे. मग त्याने असं रामूला विचारलं, अरे रामू ये ऐसा गाना गाएगा सरकार के सामने. तर रामू म्हणलं हो उसका मैं तो यू आर ओके विथ दिस. रामू म्हणलं येस ॲब्सोल्युटली. तो करतो फिर काय. तर मला त्यांचं काही हे नसतं की कारण ही इज अ डिरेक्टर्स ॲक्टर. व्हॉट आय मीन टू से, ही इज अ व्हेरी प्रोफेशनल डिरेक्टर्स ॲक्टर. की मी माझ्यासमोर असलं काही नाही, तुमचं ठरलंय डिरेक्टरचा हा कॉल आहे, ठीक आहे तुम्हाला पाहिजे ते करा. आणि मग तो सीन झाला वगैरे, मजा आली. आणि मग माझा त्या ॲक्टरचं काय झालं असेल हे लक्षात आलं केव्हा, कारण त्यांनी ते कांतीलाल वोरा
असं जर ते बघितलं माझ्याकडे, तर ती जी नजर असते ना अशी, ती आर पार जाते तुमच्यातनं. तेव्हा मला असं लक्षात आलं की त्या माणसाचं काय झालं असेल. आणि मला असं म्हणत होतो की ओपिया हीच ती संधी, घाल डोळ्यात डोळे, आता तर भीड याला, असा करत तो एक माझा अप्रोच होता. आणि मजा आली ओव्हरऑल, ते सगळं छान झालं. आणि सरकारच्या स्पेशल स्क्रीनिंगला, कारण की तेव्हा काहीतरी आयफाय अवॉर्ड्स होते म्हणून प्रीमियरला हे नसणार होते, तर एक्सक्लुझिव्हली बच्चन साहेब, ऐश्वर्या आणि हे अभिषेक यांच्याकडे एक स्क्रीनिंग ठेवलं होतं. आणि त्या स्क्रीनिंगला रामूने मला बोलवलं की तू पण ये त्या स्क्रीनिंगला. आणि मग फिल्म संपल्यावर बच्चन साहेबांनी असं यंग मॅन यू डीड अ ग्रेट जॉब वगैरे, इट गिव्ज यू अ लॉट ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी. असं तो एक इंटरेस्टिंग, हे काय म्हणूया, सकारात्मक ऊर्जा देणारे अनेक प्रसंग असतात ना आयुष्यात, त्यातला हा एक प्रसंग आहे. त्यांच्यासोबत काम करायचं हे ऐकून तुम्हाला दडपण वगैरे काही आलं? त्यांना येणार नाही ना याची काळजी त्यांनी घेतली, मी कशाला घेऊ. कारण की कसं असतं, म्हणजे याच्यामध्ये आता लोकांना फारच मस्ती मास करतो असं वाटेल, एक जनरल गंमत म्हणून ते उत्तर दिलं, तसं नाही आहे म्हणणं माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक ॲक्टर असतो ना, तो असं म्हणत असतो की यार मला ना काहीतरी सॉलिड करायचं आहे, मला ना असं करायचं आहे ना, किंवा मला ना असं करायचं. मग तू जे म्हणतोस दडपण, मग आता ते येणारच आहे ना, ते होणारच आहे. मग एकीकडे प्रत्येक ॲक्टर म्हणतही असतो की मला ती ऑपॉर्च्युनिटी पाहिजे, आता तर मला मिळाली होती ती का सोडू. जोगवा साडी नेसून मला करायचं आहे, मला मिळाली ना ऑपॉर्च्युनिटी, ती का मी सोडू. तो जो ते चॅलेंजेस घेतल्याशिवाय ते होणारच नाही आहे ना. त्यामुळे त्या चॅलेंजेसला भिडायलाच पाहिजे. आणि माझं स्वतःचं तरी तेच म्हणणं आहे की ॲक्टरचं द बेस्ट तेव्हाच येऊ शकतं जेव्हा तो त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काम करतो. म्हणजे कसं आहे की इथे करेक्ट फुलटॉस आलेला बॉल तर मी मारणारच आहे, ते बरेच जण मारणार, मी पण मारणार आहे. पण ज्या बॉलला विकेट जाणार आहे त्याच्यावर जर मी 6 मारली तर मग मी बरा प्लेअर ठरेन ना. मग त्यामुळे तो तसा असायला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच ॲक्टरचं ते तसं असतं की तो एक कम्फर्ट झोन असतो, त्या कम्फर्ट झोनमध्येच ते काम करत राहतात. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, टू बी व्हेरी फ्रँक, अगदी माझ्या अगदी त्या सावरखेड एक गावापासून आत्ताच्या ॲनिमलपर्यंत आयुष्यातला कुठलाच रोल, मग तो जोगवा असेल, येलो असेल, ट्रॅफिक सिग्नल असेल, सरकार राज असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल, क्षितिज असेल, किंवा अगदी मुळशी पॅटर्नमधला असेल, ॲनिमलमधला असेल, की हे अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचं आहेत म्हणून मी यांची नावं घेतली. तर ह्यातला कुठलाच रोल मी म्हणालो नव्हतो डिरेक्टरला की हा मला करायला आवडेल. मला एवढंच असं वाटतं की जस्ट डोंट प्लॅन एनिथिंग, यू जस्ट कीप ऑन ट्राईंग अँड ट्राय टू गिव्ह युअर बेस्ट अँड लेट समवन एल्स प्लॅन समथिंग फॉर यू. तुमच्या आजूबाजूला पण खूप हुशार लोक आहेत, डिरेक्टर्स आहेत की त्यांना तुमच्या वकुबावर विश्वास असतो किंवा त्यांना तुमचं पोटेन्शियल माहीत असतं. राजीवने जेव्हा मला जोगवा ऑफर केला तेव्हा तो, म्हणजे त्याच्या आधी बरेच, म्हणजे सावरखेडनंतर बरेच काळ तो असं मला म्हणत होता की ओपिया तुला मी एक दिवस असा एक रोल ऑफर करणार आहे ना की ज्यात तुझी नाही वाट लागली तर बघ, असं त्याचा मित्र म्हणूनचं मला म्हणणं होतं. आणि ज्या दिवशी जोगवा साईन करून तो आला तेव्हा म्हटलं की जोगवा साईन केला आणि आता तायप्पा करून दाखव मला. आता तू जर करेक्ट ॲक्टर असशील तर तू तायप्पा करेक्ट करशील, आणि जर का तू उगाच तुझं वाटते लोकांना पेशरी आणि याच्यामुळे जनरल तू खूप मोठा ॲक्टर आहेस तर तू किती बंडल ॲक्टर आहेस हे तायप्पामुळे गेलं. सो दॅट वॉज एक, ती आमची मैत्री पण होती आणि ते आमचं रिलेशनशिप पण होतं, तो आमचा विश्वास पण होता एकमेकांवर. पण त्यामुळे हे सगळेच रोल आहेत. म्हणजे आता टू बी व्हेरी ऑनेस्ट, हा संदीप रेड्डी वांगा जो डिरेक्टर आहे यांनी म्हणजे 2 किंवा 3च कामं बघितली होती, पण त्याला असं वाटत होतं की एक थोडंसं फ्रेडी, थोडं मराठीवाला एक माझं हे आहे आणि काही झालं तरी उपेंद्र लिमेनेच हे काम करावं. हा संदीप रेड्डीचं हे होतं. त्याचा जो एक मराठी असिस्टंट डिरेक्टर होता, जितेंद्र भोसले त्याचं नाव, तो 6 महिने मला कॉन्टॅक्ट करतोय की एक सीन आहे करणार का, आणि मी नाही म्हणून त्याला सांगतोय. आणि बट दॅट वॉज हिज कन्व्हिक्शन. म्हणजे आय एम व्हेरी ग्रेटफुल की इतका मोठ्या बॉलिवूड ब्लॉकबस्टरचा एक भाग मला होता आलं. पण पुन्हा इट वॉज डेस्टाईन, कारण की संदीपला मनापासून असं वाटत होतं की उपेंद्र लिमे पाहिजे मला या रोलसाठी, की तो ते करेक्ट करेल मला जे पाहिजे ते. तर मला कुठेही असं कुठनं तरी टीसीरीची एक सॉलिड रणबीर कपूरवाली फिल्म येते आणि हा रोल तर आपल्याला मिळाला पाहिजे, संदीप भाऊ प्लीज मला द्या ना रोल, असा कुठलाच स्ट्रगल नव्हता माझा, ॲब्सोल्युटली नव्हता. तो मला ऑफर झालेला होता जो मी नाकारत होतो, जो मी रिजेक्ट करत होतो.
पण मग एका पॉइंटला मग त्या एडी म्हणजे असिस्टंट डिरेक्टरनी माझी मीटिंग त्याच्याबरोबर लाईनअप केली आणि तेव्हा मी त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की ते कसं करेक्ट आहे. आणि मला वाटलं की हे आहे, म्हणजे सिम्पल गोष्ट आहे. आता फिल्म बघितली आहे बऱ्याच जणांनी की एक सीन आहे तुझा ज्याच्यामध्ये तुझी चड्डी काढली जाते. ते म्हणलं चड्डी काढायला मला प्रॉब्लेम नाही, घालणारे कोण? रणबीर कपूर. मी काढतो. अनेक मुद्दे असतात ना त्याच्यातले की म्हणजे हाऊ यू लुक ॲट इट. काही करताना तुम्हाला तोही विचार करायचा असतोच ना की माझी बायको पण आहे, माझा मुलगा पण आहे, त्यांना माझ्या कामाची लाज तर नाही वाटली पाहिजे ना. म्हणजे बाबा हे तू करायला नको होतंस असं तर यायला नको ना. इतकं सिम्पल. मग ते खूप म्हणलं तर सेन्सिटिव्ह असतं, हे असतं, पण त्यात कसा एक सारासार विचार करून निर्णय घ्यायचा आहे. उपेंद्र सर अमिताभ सरांबरोबर काम केल्यानंतर उपेंद्र सरांचं आयुष्य कसं बदललं आणि उपेंद्र सरांकडे थ्रू इंडस्ट्रीतून असेल किंवा रोलबाबत असेल तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इतरांचा बदलला का? असं काही फार बदल होत नाही, टू बी व्हेरी फ्रँक. म्हणजे असं काही होत नाही, कारण की तुम्ही एक ऑब्जेक्टिव्ह आणि गोल ठेवून काम करत असतात. त्यामुळे इट इज नॉट नेसेसरी. हां, ऑफकोर्स 4 गोष्टी शिकायला मिळतात. जे तुमचं इन्स्पिरेशन असतं, ज्यांना बघत तुम्ही लहानाचे मोठे झालेलं असतात, जे तुमचं एक प्रेरणास्थान असतं, श्रद्धास्थान असतं त्या क्षेत्रातलं, तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर, त्यांच्या कामाप्रतीचा एक ॲप्रोच बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्यात एक सकारात्मक बदल होतोच. म्हणजे अरे हा इतका माणूस जर का वेळेवर येत असेल तर मला पण वेळेची किंमत ठेवायला पाहिजे. एक छोटासा हे असतो टाईपसारखा. याचा अर्थ मी 9च्या शिफ्टला रोज 11लाच जायचो आणि त्या सिनेमानंतर मी 9ला जायचो असं झालं नाही आहे, कारण की मला पण ती सवय होतीच. पण ते बघितल्यानंतर एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते असं आपण म्हणूया. आणि इट इज नॉट नेसेसरी सिनियरकडनं तुम्ही शिकता, तसंच तुम्ही अपकमिंग लोकांकडनं पण शिकत असता, ज्युनियर्सकडनंही शिकत असता, स्पॉट बॉयकडनं पण शिकत असता. म्हणजे आता किस्साच सांगायचा झाला तर मी एक हिंदी फिल्म करत होतो आणि माझा पर्सनल बॉय आहे सुरेश नावाचा, जो गेली 15-18 वर्ष माझ्याबरोबर काम करतोय. पण त्या दिवशी सुरेश नेमका नव्हता आणि मी कुठेतरी आम्ही आउटडोर शूट करत होतो आणि माझा शॉट संपला आणि मी स्पॉट दादाला म्हणलं, स्पॉट दादा चाय पिलाव. तर त्यांनी बाय दॅट टाइम माझी पेस्ट्री रिलीज झाली होती, माझ्याकडे बॉय वगैरे असं ते एक मस्ती येते ना चेंज, तसं ते एक थोडी मस्ती आलेली होती. आणि मी म्हणलं स्पॉट दादा चाय पिलाव. तर त्यांनी असं जरा काहीतरी घामाघूम आणि ॲक्शन पण झाली होती काहीतरी. तर त्यांनी पटकन एका प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये मला हे दिला. तर माझा इगो हर्ट झाला एकदम की मी आता पेस्ट्री करून आलो आहे, मी आता तुम्हाला प्लॅस्टिकच्या मध्ये, असा एक माझा फारच अहंकार दुखावला. ते म्हणलं इसमे. तर तो म्हणलं की सर मला असं वाटलं की तुम्हाला आत्ता चहा ताबडतोब हवा आहे, तर माझ्याकडे आत्ता एवढाच रिसोर्स आहे म्हणून मी ह्याच्यातनं दिला. बेस तिकडे आहे, तिकडे जाऊन कपमधनं मगमधनं थर्मासमधनं आणून तुम्हाला इथं देण्यात 15 मिनटं जाईल, त्यात तुमची चहाची मजा गेली असती, म्हणून सॉरी मी तुम्हाला ह्याच्यातनं येतो, मी तुम्हाला 15 मिनिटात आणून देतो. असं करत तो माझ्याकडनं घेणार आणि तेवढ्याच जातात एक मुस्काटात मारल्यावर त्याने एक वाक्य मला म्हणलं, बाय द वे बहुत बार बच्चन साहब भी इसमें पीते आहे, अशी एक तरी दिली होती मला. आणि मी त्याला नाही रहने देतो, मुझे भी अभी चाहिए, म्हणून मी त्याच्यातनंच प्यायला. व्हॉट आय मीन टू से की इट इज नॉट नेसेसरी अत्यंत अमिताभ बच्चन असावं त्यांनी तुला काहीतरी एक शिकवावं लागतं या प्रोफेशनविषयी. एक स्पॉट बॉय सुद्धा असतो सिनियर, तो पण तुला शिकवू शकतो. तुझी शिकायची, सकारात्मक बदल करायची तयारी, इच्छा आहे की नाही, हे महत्वाचं. अगदीच याच उत्तराला घेऊन एक प्रश्न आहे की प्रत्येक कलाकार थोडा हवेत जातो त्याच्या एका जर्नीमध्ये, की आता जसं तुम्ही म्हणाल की पेज 3 केलंय मी, तर थोडं आपण एक वर जातो. अशी कोणती गोष्ट आहे तुमच्या आयुष्यात ती तुम्हाला पटकन जमिनीवर आणते? जसं मी तुला म्हणालो ना की असा एखाद दुसराच मुद्दा अदरवाईज घडला असेल, अदरवाईज मी असं फार घडून देत नाही. कारण की टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला बरेच जण असं म्हणतात ना की एक सेन्सिबल ॲक्टर होण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा काय असावं लागतं. तर मला त्याचं जे उत्तर आत्ता असं सापडलेलं आहे ते असं आहे की तुमच्या सेन्सिबिलिटीज शाबूत असल्या पाहिजेत. तुमच्या सेन्सिबिलिटीज म्हणजे जसं म्हणतो ना, कुठल्या एका सक्सेसमुळे जर तू 1-2 पावलं वरनं चालणार असशील तर तू तुझ्या सेन्सिबिलिटीपासूनच वर जातोस ना. इतका सिम्पल मुद्दा आहे. आणि जर का त्या माझ्या संवेदनांमध्ये जर का असा वरवरपणा आणि उथळपणा आला तर तोच उथळपणा माझ्या रिफ्लेक्शनमधनं होणार आहे. त्यामुळे मला ॲक्टर म्हणून नेहमी असं वाटतं की ज्या पद्धतीचे इंटेन्स रोल माझ्या वाट्याला येतात किंवा मला चांगले करायला मिळेल, क्षितिजसारखी फिल्म असेल, जोगवासारखी अत्यंत
काय भावनांचा कस पाहणारी फिल्म असेल, तर तिथे मी एक उपेंद्रमय माणूस म्हणून स्वतःच्या सेन्सिबिलिटीज जेवढ्या शाबूत आणि करेक्ट ठेवीन तितकाच मी ॲक्टर बरा असेन असं मला वाटतं. त्यामुळे मग त्यातलं मिथ्या पण लक्षात येतं की हे काही खरं नाही ते सुद्धा. त्यामुळे ते करायला मी आज कुठल्याही सोशल मीडियावर पण नाही, माझं इंस्टाग्राम पण नाही, माझं FB वर पण मी ॲक्टिव्ह नसतो, कारण की ते सगळं सुपरफिशियल असं मला वाटतं आणि मग ते रियालिटीपासून फार तुम्हाला लांब घेऊन जातं. आणि मग त्यामुळे मी असे सेल्फ ट्रॅप खूप बघितले आहेत. तर तसं ट्रॅप होऊ नये असं मला वाटतं. बेटर कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क ओनली, बाकी जे व्हायचे ते होऊन जाऊ देत. सर, तुम्ही सोशल मीडियाचा आता उल्लेख केला, तर आपला जो हा अड्डा सुरू आहे, तुम्ही पहिल्यांदा मज्जाचा हा अड्डा एकंदरीत आपण हा कार्यक्रम करतोय, तर हा संपूर्ण अड्डा थ्रू सोशल मीडिया पण जाणार आहे. पण तुम्ही सोशल मीडियावर जसं तुम्ही आता म्हणाला जास्त सक्रिय नाही आहात किंवा, पण सोशल मीडियाची काही उपेंद्र सरांचं स्पेशल वैर आहे किंवा काय? ॲब्सल्युटली नाही, ॲब्सल्युटली नाही, ॲब्सल्युटली नाही. ते परत ते टिळक आगरकरांसारखं आहे. म्हणजे आधी स्वातंत्र्य पाहिजे का आधी समाज सुधारणा, तसं आहे ते. की आपल्याकडे म्हणजे मला असं वाटतं की ती सोशल मीडिया कसा वापरावा याचं शिक्षण आधी पाहिजे आणि मग सोशल मीडिया पाहिजे. तो आला तर सोशल मीडिया असा भस्मासूर आणि राक्षसासारखा आला ना, पण त्याच्याकडे कसं बघायचं, त्याचा वापर कसा करायचा, त्याच्यातनं आणखीन पॉझिटिव्ह गोष्टी कशा होतील. म्हणजे अनफॉर्च्युनेटली 80% 70% तर विकृतीच आहे तिकडे. ट्रोलिंग ज्या पद्धतीने होतं, आणि इतक्या ते सगळे असतात ना की ज्यांना घरात काडीची किंमत नाही, ते इकडे सगळे असे वाघ झालेले असतात ना, की ज्यांना स्वतःला काही मत नाही किंवा अत्यंत म्हणजे बोलू नये, अशी लोक तिथं इतकी अशी शेपूट घालून म्हणजे हे होतात. कारण की मग ते खोटे आयडीज असतात, ते पण असतं, म्हणजे तोही धाडसीपणा नसतो. तर मग एकदा त्या निगेटिव्हिटीमध्ये अडला ना की देन इट लीड्स टू निगेटिव्हिटी ओनली. मग त्याच्यात कशाला जायचं? देर आर बेटर थिंग्स टू डू. अशा अर्थाने वैरवीर काही नाही, गरजेच नाही. माझी मुलं तर मला काय म्हणतात, नाही तू तसं ॲक्टिव्ह व्हायला पाहिजेस, त्या ह्याच्यात मी कदाचित होईन सुद्धा, मला माहीत नाही. पण मला ते फार नाही झेपणार, कारण की ती निगेटिव्हिटी ना काहीही कारण नसताना कुठला तरी एक माणूस काहीतरी हे बोलणार आणि आपण त्या विचारात अडकून राहणार आणि त्रास करून घेणार. त्याच्यापेक्षा त्या निगेटिव्हिटीपेक्षा लेट मी कॉन्सन्ट्रेट ऑन माय बेसिक वर्क ओनली, इतकं सिम्पल आहे. अगदीच. पण सोशल मीडिया इतकं तुम्हाला नाही आवडत हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही नाहीच आहात सोशल मीडियावर इतके ॲक्टिव्ह. पण तुमच्या मुलीचं लग्न हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं, तो ते तुमच्याकडून केलं गेलं नव्हतं. हां, तो तिची जी मेकअप आर्टिस्ट होती, ते काय असतं ना ते तुमचं ब्राईड हे ते वगैरे, तर तिने तिच्यासाठी म्हणून केलं आणि तिला मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले आणि मग ते हळूहळू ते लीक झालं आणि आलं. कारण की म्हणजे मी विचारलं सुद्धा नंतर, पण कारण की मी स्ट्रिक्टली अदरवाईज आमच्या मंडळींनाही सांगितलं होतं की हा अत्यंत घरगुती आणि एक व्यक्तिगत तुमच्या जवळच्या लोकांचं आहे, त्याचा असा बाजार मांडलेला मला आवडणार नाही आणि मी स्वतः आत्तापर्यंत करत नाही. बरं, काही गोष्टी आहेत म्हणजे आत्ता तर कसं आहे की तुम्ही स्कॅनर खालीच आहात, तुम्ही ऑलवेज तुम्ही घरातनं बाहेर पडता, घरात असता, सगळीकडे कुठेही जाता, तर तुम्ही ऑलवेज तुमचं बोलणं आणि तुम्ही ग्रॅबच होताय, कॅप्चर होताय, तुम्ही स्कॅनर खालीच आहात. त्यामुळे त्याला तुम्ही काही करूच शकत नाही आहे. पण स्वतःहून ते फार करूया नको असं माझं म्हणणं होतं. तर ते तसं ते झालं आणि ते व्हायरल. बरं, त्याच्याविषयी राग नाही मला, ठीक आहे, पण ते वेगळ्याच पद्धतीत झालं आणि ते प्रचंड व्हायरल झालं. कारण की नंतर ते व्हायरल झाल्यावर जो रस्त्यात भेटेल तो माणूस अभिनंदन अभिनंदन मला कळेल नाही कसलं अभिनंदन. मग नंतर मला कळलं की तो असं सगळं व्हायरल झालेलं आहे. त्याची ती ताकद त्याची सॉलिड आहे. मग मला तेच म्हणायचं आहे की त्याची ताकद चांगली आहे, पण ती सकारात्मक वापरली तर मजा आहे. आणि म्हणजे ती ताकद जास्त असल्यामुळे ती घाण पण तितकीच घाण करते ना, असं म्हणत आहे. तर अनेक चित्रपटात तुम्ही इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे, तर पहिल्यांदा इन्स्पेक्टरची भूमिका तुम्ही कधी साकारली होती? आणि आम्ही जेव्हा पण चित्रपट आता कोणतेही बघतो तेव्हा इन्स्पेक्टर दिसले की आता आम्हाला असं वाटतं की हा, इथे उपेंद्र लिमये सरच असायला हवे होते. सो हा रुबाब खूप छान वाटतं तुमचा. नाही, तर पेस्ट्रीमुळे पहिल्यांदा ती टेरिफिक वर्क झाली असं मला वाटतं. आणि पुन्हा तो पण एक्सपिरियन्स इंटरेस्टिंगच आहे, कारण की कसं होतं, चांदनी बार ही मधुर बरोबर गेलेली पहिली फिल्म आणि तेव्हा मधुर पण स्ट्रगल करायचा. मला आठवतंय त्याप्रमाणे की मधुर
खूप स्ट्रगल करून त्याला आर मोहन सारखा एक प्रोड्युसर मिळाला होता आणि आर मोहन त्याला म्हणाला होता की तबूला ऐकव, मी तबूची अपॉइंटमेंट घेऊन देतो, ती होऊन आली तर करूया आपण. आणि दर दर की ठोकरे असं म्हणतो ना, तसं त्याचा तो स्ट्रगल चालू असताना त्यांनी तबूला नरेट केली आणि तबूला आवडली आणि मग ती फिल्म पुढे शेपअप झाली. पण तेव्हाच तो पण प्रचंड स्ट्रगल करत होता. त्या चांदनी बारमध्ये माझं नाही त्याचं ट्युनिंग जमलं. त्याच्यानंतरच्या 3 फिल्म्स आम्ही एकत्र केल्या आहेत, म्हणजे त्याच्यानंतर नाही, एकूण 3 फिल्म मधुरबरोबर केल्या. तर मधुरला असं झालं होतं की चांदनी बार नंतर मधुर रिलीज झाला त्या दिवशी नॅशनल फिगर झालेला होता. ज्या पद्धतीची ती फिल्म रिसीव्ह झाली आणि ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स त्याला मिळाला क्लासपासून मासपर्यंत, तर त्यामुळे मधुरला असं वाटलं की मी पण आता खूप सॉलिड झालेलो आहे. तर मी मग त्याला म्हणलं, अरे चांदनी बारच्या कामाचं माझं कसं कौतुक होईल, कारण की तुझी प्रोटॅगनिस्ट आहे तबू. जगात कुठल्याही कॅरेक्टरनी काम केलं तरी तुझा कॅमेरा तबूला काय वाटतं इकडे जातो, आमचा आवाजच येणार मागणं, फक्त आम्ही कसे वर्क होणार, असं मी त्याला चेष्टेत म्हणायचो. तर मग त्यांनी मला सांगितलं, नाही की उपेन मैं तेरे को ऐसा रोल दूंगा ना यार, उसके बाद मुझे किसी को बताने की ज़रूरत नहीं पड़ेगी कि तू क्या ॲक्टर आहे, तेरा काम बोल देगा, मुझे गॅरंटी आहे. असं मधुरचं हे होतं. आणि ही इज अ मॅन ऑफ हिज वर्ड्स. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, जेव्हा पेस्ट्री चालली होती तर पेस्ट्रीचं इनिशियल कास्टिंग अनिल कपूर, करीना कपूर असं होतं. आणि जेव्हा ते स्क्रिप्ट डेव्हलप झालं आणि कंटेंट डेव्हलप झालं तेव्हा मधुरच्या असं लक्षात आलं की ही फार वेडपट फिल्म होऊ शकते. पॉलिटिकल एक कमेंट करणारी भयानक फिल्म होईल. तो लेट्स वर्क विथ ॲक्टर्स. मग कोंकणा सेन, अतुल कुलकर्णी, बोबन इराणी असं त्याचं कास्टिंग मग झालं स्क्रिप्ट शेपअप झाल्यानंतर. तर प्रोड्युसर वॉज ऑफसेट. म्हणला चायला मी कोणाला घेऊन करायचं म्हणत होतो आणि तू कोण लोक घेऊन आला, असं सगळं चाललं. मग प्रोड्युसर म्हणला, अभी वो इन्स्पेक्टर का रोल आहे ना, वो अण्णा को हम बोल देते, अण्णा कर देगा. अण्णा म्हणजे सुनील शेट्टी. तर मधुर म्हणला, नाही, अगर इन्स्पेक्टर भोसले कोई करेगा तो सिर्फ उपेंद्र लिमये करेगा. तर तो प्रोड्युसर आणखीनच वैतागला. तो म्हणला, अरे तू एक तर व्यावसायिक घे कोणतरी, मी पैसे लावतोय, चालणार कशी फिल्म. तो म्हणला, नाही, उपेंद्र लिमये करेगा. आणि त्याच्यावर विश्वास होता. आणि त्याच्यामध्ये जो एक पेस्ट्रीमधला सुद्धा रेड सिक्वेन्स जो होता की तो म्हणला की उपया असा एक सिक्वेन्स आहे, अशी ती पार्टी चालली आहे बँड्राला कुठेतरी, रेव पार्टी, आणि तिकडे जाऊन हा हे करतो आणि ती त्याला घाटी म्हणते आणि हा सगळं हे करतो. तर त्याने फक्त मला एक सिक्वेन्स दिला होता, तो सगळा सीन लिहिला होता मी, कारण मी ते अख्खा सीन इम्प्रोव्हाइज्ड आहे. तर तो प्रचंड वर्क झाला. आणि म्हणजे पेस्ट्रीमुळे मग जसं मी तमिळचा किस्सा सांगितला तो त्या पेस्ट्रीमुळे मिळाला, कारण पेस्ट्री वॉज अ ब्लॉकबस्टर. आणि म्हणजे ते तसं नाही आहे की बऱ्याच वेळा ते असं होतं ना की खूप चांगलं काम असतं पण ते लोकांपर्यंत पोहोचतच नाही. पण एखादं जरावर काम खूप लोकांपर्यंत पोहोचलं ना तरी त्याचं हे होतं. पण ब्लॉग म्हणजे मास अपील हॅज टू बी देअर. आणि ते जर का चांगल्या परफॉर्मन्सला मिळालं ना तर मग आणखीन मजा येते. आणि ते पेस्ट्रीमुळे आलं. कारण पेस्ट्रीमुळे मग राम गोपाल वर्मा, पेस्ट्रीमुळे मग एक हिंदीचं ओपनिंग, मग रामूमुळे, सरकारमुळे अमिताभ बच्चन, असं सगळं ते हे आहे. इट वॉज अनप्लॅन्ड. म्हणजे मी काही असं ठरवलं नव्हतं की आता चांदनी वारोळे हे झालं की मग पेस्ट्री मग हिंदीत करीन, असं यू कॅनॉट प्लॅन, असं काहीही नसतं. म्हणजे मला तो किस्साही आठवतोय. रामू काहीतरी मधुरला भेटला होता आणि मधुरचा मला तेव्हा माझ्याकडे मोबाईल पण नव्हता. मधुरने मला फोन केला की असं असं आहे की जरा फोन करायला सांग. लँडलाईनवर काहीतरी मी तेव्हा हे केला होता. तर मधुरला मी मोबाईल होता, जस्ट नुकताच आला होता. तर मधुर मला म्हणलं, अरे काल रात्री रामू भेटला मला पार्टीमध्ये आणि तो अर्धा तास माझ्याशी बोलत होता आणि राग आला होता मधुरला. आणि हा नालायक माणूस फक्त तुझ्याच विषयी बोले, त्यात सिनेमा चांगला गेलाय, काही बोलायलाच तयार नाही. तर तो खूप इम्प्रेस झाला, हे झालाय. तर मी त्याला तुझा नंबर दिलेला आहे. तर फार मोठा माणूस आहे. आणि तो तेव्हाचा रामू होता ना, सत्यावित्या सरकारवाला, त्या ह्याच्यातला रामू होता. तर त्याचं हे येईल आणि मजा येईल, तुला कर त्याच्याबरोबर काम. आणि मग रामूचा मेसेज आला होता, तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं. मेसेज आला काय, हाय दिस इज राम गोपाल वर्मा आणि मी तुझी फिल्म बघितली, आय वुड लव टू मीट यू वेन एव्हर यू कम टू मुंबई. तेव्हा मधुरने त्याला सांगितलं होतं, आपण पुण्यात असतो वगैरे, प्लीज कम अँड सी मी, आय वुड लव टू मीट यू. आणि मग ते आमचं एक बॉन्डिंग सुरू झालं. पुढे मी रामूबरोबर एक 4-5 फिल्म्स केल्या, 6 फिल्म्स केल्या असेल. आणि वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग डिरेक्टर्स आय हॅव वर्कड विथ
दॅट इज रामगोपाल वर्मा. आणि संदीप बरोबर जेव्हा मी काम केलं तेव्हा शूट संपल्यावर मी माझ्या मित्रांना म्हणालो की संदीप रेड्डी हा ह्या जनरेशनचा रामगोपाल वर्मा आहे. मला एक जेव्हापासून अड्डा सुरू झालाय एक तुमच्या तोंडात एक सतत एक वाक्य आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे प्रत्येक उत्तराच्या आधी हे वाक्य आहे की टू बी व्हेरी ऑनेस्ट. तर मला एक ऑनेस्टली तुमच्याकडून एक उत्तर हवंय की प्रत्येक चित्रपट त्याची डेस्टिनी घेऊन येतो. तो चालणारे नाही चालणारे ती नंतरची गोष्ट. खरं सांगा की जेव्हाही स्क्रिप्ट वाचताना असं वाटलं कधी की अरे हा चित्रपट काही चालणार नाही पण तो चित्रपट हिट ठरला, असं कधी झालंय? असं नाही झालं. म्हणजे असं झालंय की डिरेक्टरला असं वाटतंय की हा चित्रपट खूप हिट होणार आहे आणि मी त्याला सांगतोय की अरे हा माती चित्रपट आहे, याचं काही होऊ शकत नाही. आणि आता मी नाव घेत नाही त्याचं, तो आता नुकताच पडून गेलेला सिनेमा आहे आणि डिरेक्टर आहे तो माझा मित्र पण आहे. तर मी त्याला म्हणालो होतो की अरे हे फार वाईट आहे, हे वर्कच होणार नाही. त्यातलं माझं काम वर्क झालं, त्यातलं माझं एक गाणं पण तुफान गाजलं, कळलं. तर मी त्याला म्हणालो की दिस इज नॉट गोइंग टू वर्क आणि ते नाही वर्क झालं. पण मला खात्री आहे हे वर्कच होणार नाही, ते वर्क झालंय असं होत नाही. याचं एकमेव कारण असं पण आहे कारण की मुळात मी मासचं कामच कमी केलं आहे. जर माझं करिअर बघशील तर 70 to 80% मी ऑफबीटच काम केलेलं आहे. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी. आय हॅव बीन असोसिएटेड विथ 12 नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म्स, ज्यातला 8 मराठी आहेत, 4 हिंदी आहेत. तर त्यामुळे माझं कामच त्या पद्धतीचं जास्त आहे. मी कधीच हे करताना याला मास अपील मिळेल की नाही असा विचार केलेला नाही आहे. धिस इज समथिंग डिफरंट. हा विषय आत्ताच्या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे आणि हा विषय आत्ता करण्यात गंमत आहे. हा ट्रिगर पॉईंट असतो माझ्या काम करण्याचा. किंवा जगुवानंतर मला असं वाटत होतं की मला खूप त्या वेगळ्या पद्धतीचं काम मिळेल, पण तसं काम काही येत नव्हतं. म्हणजे हे पण मी अनेक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. साधारण 35 ते 36 फिल्म्स त्याच्यानंतर मी सोडल्या होत्या. आणि म्हणजे जे मला करायचं होतं काम ते माझ्याकडे येत नव्हतं. जे काम माझ्याकडे करायचं नाही आहे ते रोज येत होतं, असं ते होतं. मग एका पॉईंटला बायको मला म्हणाली होती या 35 मधलं सगळ्यात कमी वाईट जे असेल ते तर कर, कारण की अल्टिमेटली त्या रोमॅन्टिसिझममध्ये आपण जगू शकत नाही. कारण की माझ्याकडे काही असं गडगंज हे नाही की महिन्याची बाकी सगळी 1 तारखेची बिलं भरली जात आहेत. बायको प्रॅक्टिकल असते, ती म्हणते की अरे शेवटी ते आपल्याला घरही चालवायचं आहे. त्यामुळे आर्टिस्ट बऱ्यापैकी रोमॅन्टिक असतो, रोमॅन्टिसिझममध्ये रमलेला असतो. फॅमिली प्रॅक्टिकल असते आणि ते स्ट्रगलवरनं पण मला अनेक वेळा असं वाटतं ना, कुठल्याही जेन्युइन आर्टिस्टला कधीच त्यांनी केलेलं स्ट्रगल वाटणार नाही. कारण की माझ्या अनुभवावरनं सांगतो, अरे आज काय फक्त वडापाव खायला मजा आली, ह्या नशेत असतो तो आणि ती नशा मस्त एन्जॉय करत असतो. सफर त्याची फॅमिली होत असते की ती नसते ना नशेत, तुम्ही त्या नशेत आहात, ते नाही आहे ह्याच्यात, ते प्रॅक्टिकल असतात. त्यामुळे स्ट्रगल जेव्हा तो तशा अर्थाने असतो तेव्हा ॲक्टिंग ते पण मस्त ॲक्टर ते आर्टिस्ट ते पण छान एन्जॉय करत असतो, तो तशा अर्थानेचा स्ट्रगल. पण सफर ही त्याच्यावर अवलंबून असलेली मंडळी असतात. अगदीच. पण कलाकाराला ना, प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक व्यक्तीला एका गोष्टीची भीती असते की ही गोष्ट उद्या माझ्याकडे नसेल ना तर मी संपेन. तुमच्या आयुष्यात ती भीती आहे कोणती एखादी की नाही असं नाही. भीती नाही अशी नाही भीती काही, असं नाही. आता अनसर्टेनिटी आहेच आहे, त्यामुळे त्या अनसर्टेनिटीत म्हणजे इतकी आहे ती, आणि आमच्या क्षेत्रामध्ये तर ती इतकी आहे की त्याच्या एका पॉईंट नंतर यूज टू होऊन जातो की त्याचं हे होऊन जातं की, कारण की मग तसं सिक्युअर्ड लाईफ जर झालं असतं तर मी आज जे काही करत आलो आहे ते काही त्यातल्या कुठल्याच गोष्टी घडल्या नसत्या. ती जर सिक्युरिटी मी बघितली असती. अनसर्टनिटी इज द ओनली सर्टन थिंग इन दिस फील्ड. त्यामुळे त्या अनसर्टनिटीची एकदा सवय झाल्यानंतर ती भीती राहत नाही. पण सर तुम्ही स्वतःशी किती बोलता? म्हणजे खूप प्रचंड. तो म्हणजे रात्र मी इंट्रोवर्टच जास्त आहे. तेही कारण असेल मी सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह नसण्याचं.
प्रत्येक गोष्ट ओरडून म्हणजे ते इतकंच ना, पाऊस पडला मला सर्दी झालं असे पण स्टेटस असतात. आता हे स्टेटस असतं, तर अशा स्टेटस ठेवण्यापेक्षा मला माझ्याशी गप्पा मारायला आवडतात. अगदीच. पण तरीही मज्जाचा अड्डा तुम्हाला आज एक संधी देतोय स्वतःशी बोलण्याची किंवा स्वतःला एखादा सल्ला देण्याची. तर उपेंद्र लिमये आज काय सल्ला देतील किंवा काय बोलतील? एकतर असलं येडपटपणा मला फार आवडत नाही. त्यामुळे तरी सुद्धा माझ्याकडे असं काही नाहीये की मला माहित नाही, म्हणजे आय एम अ करेक्ट पर्सन किंवा मी परफेक्ट ऍक्टर आहे असं माझं ऍब्सोल्युटली म्हणणं नाही आहे. रादर असं ते नसतंच. हां, म्हणजे आता जेव्हा भीती, जेव्हा तुमची मुलं मोठी होतात आणि तेव्हा एका पॉईंट नंतर तुम्ही फार रोमॅन्टिक असून चालत नाही. तेव्हा मी फक्त थोडासा सल्ला द्यायचं झालं तर की तो रोमॅन्टिसिझम आता थोडासा कमी करा आणि बी प्रॅक्टिकल, एवढा एकच देऊ. अगदीच. थँक्यू सो मच. कसं वाटलं तुम्हाला या अड्ड्यावर येऊन? मजा आली. गप्पा मारायला मजा येतेच मला नेहमी, आणि त्या इन्फॉर्मल असल्या की जास्त मजा येते. त्यामुळे आज त्या एक खूप इन्फॉर्मल झाल्या. तुम्ही बोर झाला नसाल असं नाही, अगदीच नाही. सो तुम्ही इथे आलात, मज्जाच्या टीम सोबत इतक्या छान गप्पा मारल्या. अरे हे पण आहे. येस, अरे वा, त्यासाठी इट्स मज्जाकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अरे वा वा, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात सगळ्या. अरे वा वा, सुपर सुपर, सो नाईस ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. अगेन थँक्यू सो मच. अँड टू बी व्हेरी ऑनेस्ट, आम्हाला खूप मजा आली या अड्ड्यावर, आणि तुमचा ॲनिमल हा चित्रपट अजून करोडोच्या घरात जावा अशी इच्छा आहे. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा अड्डा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा गर्ल अंकिता माझ्या संपूर्ण टीमसोबत आणि उपेंद्र सरांसोबत घेते तुमचा निरोप. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.